ट्रेडिंग करताना या 5 गोष्टी नक्की फॉलो केल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड ठेवा. इमर्जन्सी फंड खूप महत्त्वाचा असेल. जर तुम्ही तुमचे डेली एक्सपेन्सेस मार्केटमधून करत असाल, मार्केटमधून येणाऱ्या पैशातून करत असाल, तर तुम्हाला ट्रेडिंग करताना प्रेशर येऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला 3 ते 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड जो आहे हा तयार ठेवायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट शिकावं लागेल. सगळं कॅपिटल तुम्हाला एकाच ट्रेडमध्ये करून चालणार नाही आहे. तुम्हाला प्रत्येक ट्रेडमध्ये 1 ते 2% मॅक्झिमम रिस्क जी आहे ही घ्यायची आहे. कारण की लक्षात ठेवा, जर कॅपिटल वाचलं तर ऑफकोर्स तुम्ही वाचणार आहात. बेसिक्स जे आहे हे क्लिअर शिकायचं आहे आपल्याला, कारण की प्राईस ॲक्शन म्हणजे कॅन्डलस्टिक्स, चार्ट पॅटर्न्स, ब्रेकआउट्स, ट्रेंड ह्या सगळ्या गोष्टी शिकणं इम्पॉर्टंट आहे. कारण की हे न शिकता जर तुम्ही डायरेक्टली इंडिकेटरला गेला तर तिथं तुम्ही सक्सेसफुली ट्रेड करू शकणार नाही आहात. प्राईस ॲक्शन कळाले नाही तर इंडिकेटर काहीही कामाचं नाही आहे. पहिला फाउंडेशन इम्पॉर्टंट आहे आणि मग त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. चौथी गोष्ट म्हणजे कॅपिटल अलोकेशन ठरवा. म्हणजेच इंट्राडे, होल्डिंग्स, लाँग टर्म याच्यासाठी वेगळं कॅपिटल जे आहे हे अलोकेट करा. सगळं काही एकदमच मिक्स करू नका. पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तर ट्रेडमधून एक्झिट व्हा. जर तुमचं टार्गेट आलं असेल तर ग्रीडीनेस दाखवू नका. कारण की सक्सेसफुल ट्रेडर्स जे आहेत हे स्मार्ट नसतात तर ते डिसिप्लिन नसतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा डिसिप्लिनमध्ये राहूनच ट्रेडिंग करावं लागेल.